शेअर्सशी रिलेटेड जी आपण थेरी बघितली त्यावर आधारित काही एक्झाम्पल्स फॉर प्रॅक्टिस. ऑलरेडी आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे रेट ऑफ इन्व्हेस्टमेंटचं. नाव सेकंड, फेस व्हॅल्यू इज इक्वल टू ₹100, प्रीमियम इज इक्वल टू ₹65, मार्केट व्हॅल्यू इज व्हॉट. तर एका शेअरची फेस व्हॅल्यू दिलेली आहे, मार्केट व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. शेअर इज ॲट प्रीमियम आणि ती व्हॅल्यू आहे 65, तर मार्केट व्हॅल्यू काय असणार आहे. प्रीमियम आहे तर यामध्ये लक्षात घ्यायचं की आपल्याला कंपॅरिझन जी आपण बघितली फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यूमध्ये, ज्यावेळेस मार्केट व्हॅल्यू जास्त आहे फेस व्हॅल्यूपेक्षा, म्हणजे दिस इज केस ऑफ प्रीमियम. फेस व्हॅल्यू म्हणजे शेअर सर्टिफिकेटवरती जी प्रिंटेड प्राइस असते दॅट इज फेस व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू म्हणजे ज्या व्हॅल्यूला शेअर सेल केला जातो किंवा परचेस केला जातो ही व्हॅल्यू नेहमी फ्लक्च्युएटिंग असते. मार्केट व्हॅल्यू जास्त आहे म्हणजेच काय, फेस व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त आहे, दॅट मीन्स शेअर इज ॲट प्रीमियम. दोन्ही व्हॅल्यू ज्यावेळेस इक्वल असेल त्याला आपण बोलतो शेअर इज ॲट पार. अँड ज्यावेळेस फेस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन मार्केट व्हॅल्यू असेल त्यावेळेस आपण बोलतो शेअर इज ॲट डिस्काउंट. याचा यूज आपल्याला इथे करायचा आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल सेकंड, फेस व्हॅल्यू इज इक्वल टू ₹100, शेअर इज ॲट प्रीमियम, प्रीमियम आहे याचा अर्थ काय, सध्याची व्हॅल्यू जास्त असणार आहे. मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू अँड देअरफॉर मार्केट व्हॅल्यू काय असणार आहे, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. ओके, सो फेस व्हॅल्यू आहे 100 प्लस 65, सो 165 रुपीज 165. सो मार्केट व्हॅल्यू असणार आहे ₹165. ठीक आहे. आता थर्ड क्वेश्चन, एक टेबल दिलेला आहे, फेस व्हॅल्यूचा एक कॉलम आहे, एक मार्केट व्हॅल्यूचा कॉलम आहे आणि शेअर इज ॲट प्रीमियम पार. काय जिथे कुठे ब्लँक स्पेस असणार आहे तिथे आपल्याला काय काय रिक्वायर्ड क्वांटिटी काय काय नंबर असणार आहे ते मेन्शन करायचं आहे. सो फर्स्ट बघा काय दिलेलं आहे, एका शेअरची फेस व्हॅल्यू आहे ₹10, शेअर इज ॲट प्रीमियम ऑफ ₹7, तर आपल्याला मार्केट व्हॅल्यू फाइंड करायची. यासारखाच क्वेश्चन आहे, मार्केट व्हॅल्यू काय असणार आहे तर आपल्याला सेम लिहावं लागेल. फेस व्हॅल्यू इज इक्वल टू ₹10, शेअर इज ॲट प्रीमियम, देअरफॉर मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम, सो 10 प्लस 7 दॅट इज इक्वल टू 17. त्यामुळे इथे आन्सर असणार आहे ₹17. समजलं. सेकंड, फेस व्हॅल्यू 25, मार्केट व्हॅल्यू 16, म्हणजे प्रिंटेड व्हॅल्यू होती 25, आता सध्या मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे ₹16, व्हॅल्यू कमी झालेली आहे. व्हॅल्यू कमी झालेली म्हणजे कोणती केस असणार आहे, थर्ड केस, दॅट इज फेस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन मार्केट व्हॅल्यू. सो सेकंड, फेस व्हॅल्यू इज इक्वल टू थर्डमधला दिस इज फर्स्ट, थर्डमधला दिस इज सेकंड, फेस व्हॅल्यू is equal to ₹25, then market value is equal to ₹16. Face value is greater than market value. Face value is greater than market value, therefore share is at discount. किती डिस्काउंट असणार आहे किंवा किती डिफरन्स असणार आहे, दॅट डिफरन्स विल बी 25 minus 16. 25 minus 16 म्हणजे काय, ₹9. त्यामुळे इथे आपण लिहिणार ॲट डिस्काउंट ऑफ ₹9. ठीक आहे. नाव लास्ट, फेस व्हॅल्यू दिलेली नाही आहे, मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे आणि इथे सांगितलं आहे शेअर इज ॲट पार. शेअर इज ॲट पार म्हणजे काय, फेस व्हॅल्यू इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू. त्यामुळे या थर्डसाठी इथे आन्सर असणार आहे 5. सोल्युशनमध्ये थर्डसाठी तुम्ही लिहू शकता सिन्स शेअर इज ॲट पार दॅट मीन्स फेस व्हॅल्यू इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू गिवन मार्केट व्हॅल्यू इज ₹5 अँड देअरफॉर फेस व्हॅल्यू इज ऑल्सो ₹5. अशा पद्धतीने याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4, नील हॅज इन्व्हेस्टेड इन शेअर्स ॲज फॉलोज, फाइंड इज टोटल इन्व्हेस्टमेंट. नीलने 3 कंपनीच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे, त्याची इन्फॉर्मेशन दिलेली, कंपनी ए, कंपनी बी, कंपनी सी, किती नंबर ऑफ शेअर्स घेतले, त्या शेअर्सची फेस व्हॅल्यू काय होती आणि त्यानंतर ज्यावेळेस त्यांनी ते शेअर्स खरेदी केली आहे त्यावेळेस शेअर प्रीमियमला होता, डिस्काउंटला होता, काय कंडिशन होती आणि ती व्हॅल्यूसुद्धा दिलेली आहे. त्याची टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, टोटल इन्व्हेस्टमेंट किंवा सम इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, आपण आत्ता थेरीमध्ये बघितलं. सपोज ₹10चा एक शेअर आहे, असे मी 100 शेअर्स घेतले, ₹10चा एक शेअर आहे म्हणजे दिस इज मार्केट व्हॅल्यू. ओके, ₹10 ह्या रेटनी ह्या मार्केट व्हॅल्यूला सपोज मी 100 शेअर्स घेतले तर सम इन्व्हेस्टेड किती असणार, मी किती पैसे इन्व्हेस्ट केले, एका शेअरसाठी ₹10 असे 100 शेअर्स, सो ₹1000 असणार आहे माझी सम इन्व्हेस्टेड. तर लक्षात घ्यायचं सम इन्व्हेस्टेड नेहमी मार्केट व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट केले जाते, कारण आपण शेअर्स नेहमी मार्केट व्हॅल्यूवरतीच खरेदी किंवा विक्री करत असतो.
सो आपल्याला सम इन्व्हेस्टेड फाईंड करायचं म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करावं लागणार आहे, कंपनी एसाठी त्यांनी किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली, बीसाठी किती इन्व्हेस्ट केली, सीसाठी किती इन्व्हेस्ट केली आणि त्यानंतर त्या तिघांची सम आपल्याला फाईंड करावी लागणार आहे. सगळ्यात आधी आपण फॉर्म्युला लिहूया. फॉर्म्युला किंवा रिलेशन, सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. ही गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची की आपण इन्व्हेस्ट जो करतोय किंवा शेअर्स जे आहे ते सेल किंवा परचेस करतोय नेहमी मार्केट व्हॅल्यूला, त्यामुळे इथे नेहमी असणार आहे मार्केट व्हॅल्यू. याला आपण बोलूया 1. ओके. आता आपल्याकडे काय काय दिलेलं आहे, नंबर ऑफ शेअर्स तिन्ही केसमध्ये आहे, ही व्हॅल्यू आहे. मार्केट व्हॅल्यू ह्या केसमध्ये मार्केट व्हॅल्यू दिलेली, ह्या 2 केसेसमध्ये आपल्याला मार्केट व्हॅल्यू दिलेली नाही आहे. बट आपल्याला फेस व्हॅल्यू आणि प्रीमियम, फेस व्हॅल्यू डिस्काउंट ह्या 2 व्हॅल्यू दिलेल्या, ज्याचं रिलेशन आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. काय काय रिलेशन आहे आपल्याला माहिती, इफ फेस व्हॅल्यू इफ मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू, देन मार्केट व्हॅल्यू जास्त आहे म्हणजे शेअर इज ॲट प्रीमियम. त्यानंतर दोन्ही व्हॅल्यू सारख्या असतील तर आपण बोलतो शेअर इज ॲट पार, आणि मार्केट व्हॅल्यू कमी असेल फेस व्हॅल्यूपेक्षा तर आपण बोलतो शेअर इज ॲट डिस्काउंट. ओके. याचा यूज आपल्याला आता करायचा आहे. सो फर्स्ट केसमध्ये फॉर कंपनी एसाठी फेस व्हॅल्यू आहे 10, प्रीमियम आहे 7. त्यामुळे आपण लिहू शकतो फेस व्हॅल्यू इज इक्वल टू ₹10, प्रीमियम इज इक्वल टू ₹7. देअरफॉर प्रीमियम आहे म्हणजे फर्स्ट केस, फेस व्हॅल्यूपेक्षा मार्केट व्हॅल्यू जास्त आहे, त्यामुळे आपण लिहिणार मार्केट व्हॅल्यू काय असणार आहे, फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त म्हणजे फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. ओके. सो ते असणार आहे 10 + 7 दॅट इज इक्वल टू ₹17. याचा अर्थ काय, एका शेअरची मार्केट व्हॅल्यू होती ₹17, असे त्यांनी किती शेअर खरेदी केले, त्यांनी 350 शेअर्स खरेदी केले कंपनी एचे. त्यामुळे देअरफॉर सम इन्व्हेस्टेड इन कंपनी ए इज इक्वल टू, फ्रॉम 1 आपण लिहू शकतो नंबर ऑफ शेअर्स आहे 350 मल्टिप्लाइड बाय मार्केट व्हॅल्यू मिळाली आपल्याला 17. सो दॅट इज इक्वल टू 35 × 17 595 ₹5950. सो दिस इज सम इन्व्हेस्टेड इन कंपनी. याच पद्धतीने बाकीच्या 2 कंपनीजसाठी सुद्धा आपल्याला सम इन्व्हेस्टेड फाइंड करायचे आहे. सो फॉर बीसाठी काय दिलं बघा, नंबर ऑफ शेअर्स दिलेले आहे, फेस व्हॅल्यू दिलेली, डिस्काउंट दिलेला आहे. डिस्काउंट दिलेला आहे याचा अर्थ काय, फेस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन मार्केट व्हॅल्यू. त्यामुळे आपण लिहिणार फॉर सेकंड फेस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन मार्केट व्हॅल्यू. आपल्याला फाइंड करायचे मार्केट व्हॅल्यू, कारण फॉर्म्युलामध्ये आपल्याला काय पाहिजे, मार्केट व्हॅल्यू. इथे लिहिणार आपण फ्रॉम 1. देअरफॉर फेस व्हॅल्यू ग्रेटर दॅन मार्केट व्हॅल्यू, त्यामुळे आपण असं लिहिणार फेस व्हॅल्यू मायनस डिस्काउंट इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू लहान आहे त्यामुळे मार्केट व्हॅल्यू काय असणार आहे, फेस व्हॅल्यू इज 5, डिस्काउंट इज 1 दॅट इज इक्वल टू 4. मार्केट व्हॅल्यू आली 4 आणि त्यामुळे बीसाठी सम इन्व्हेस्टेड असणार आहे, सम इन्व्हेस्टेड इन कंपनी बी इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ शेअर्स 2750, number of shares into market value. So that is equal to ₹11,000. ओके. त्याच पद्धतीने फॉर सीसाठी काय दिलेला, आपल्याला मार्केट व्हॅल्यू डिरेक्टली दिलेले आहे त्यामुळे आपल्याला बाकी कॅल्क्युलेशनची गरज नाही. आपण लिहू शकतो सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स किती आहे 50 इंटू मार्केट व्हॅल्यू किती आहे 150. इथे सुद्धा लिहिणार आपण फ्रॉम 1, इथे सुद्धा लिहिणार फ्रॉम 1. सो दॅट इज इक्वल टू 50 इंटू 150 0 0, देन 15 इंटू 5 75. And hence total sum invested is equal to sum invested in company A plus sum invested in company B plus sum invested in company C. So that is equal to 5950 rupees 5950 plus 11000 plus 7500. सम किती असणार आहे, दॅट इज इक्वल टू 5950 प्लस ही सम असणार आहे 0051
18500 प्लस 5950 rupees 24450. So answer is total sum invested is rupees 24,450. Okay. आता बघूया next question. Next question, question number 5. Smita has invested rupees 12,000 and purchased share of face value rupees 10 at premium of rupees 2. Okay. स्मिताने टोटल 12,000 रुपीज इन्व्हेस्ट केलेले आहे. 12,000 रुपीजमध्ये तिने काही शेअर्स खरेदी केलेले आहे. तर शेअरची आपल्याला फेस व्हॅल्यू दिलेली आहे आणि प्रीमियम दिलेले आहे. फेस व्हॅल्यूला शेअर आपण खरेदी करत नाही. शेअर इज ऑलवेज परचेस ॲट मार्केट व्हॅल्यू, बट इथे आपल्याला फेस व्हॅल्यूने प्रीमियम दिलेला आहे. प्रीमियम दिलेला आहे याचा अर्थ काय, मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त होती. आपल्याला फेस व्हॅल्यू दिली आहे 10 आणि प्रीमियम आहे 12. याचा अर्थ काय, मार्केट व्हॅल्यू काय असणार किंवा कोणत्या व्हॅल्यूला तिने शेअर परचेस केले ती व्हॅल्यू असेल 10 + 2 दॅट इज रुपीज 12. ओके. फाइंड द नंबर ऑफ शेअर्स शी परचेस. तर एवढे 12,000 रुपीज इन्व्हेस्ट करून या प्राईजने तिने किती शेअर्स खरेदी केले ते आपल्याला विचारलेलं आहे. कंप्लीट द गिवन ॲक्टिव्हिटी टू गेट द आन्सर. आणि आन्सर फाइंड करण्यासाठी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये आन्सर आपल्याला लिहायचं आहे. क्वेश्चन समजला. 12,000 रुपीज तिने इन्व्हेस्ट केले. टोटल 12,000 रुपीज तिने लावले आणि त्यामध्ये तिने एका पर्टिक्युलर कंपनीचा शेअर खरेदी केला आहे ज्याची फेस व्हॅल्यू होती ही प्रीमियम आहे दिलेला हा. तर यामध्ये तिने नंबर ऑफ शेअर्स किती खरेदी केले ते आपल्याला फाइंड करायचे. तर नंबर ऑफ शेअर्स काय असणार आहे की टोटल किती अमाऊंट तिने इन्व्हेस्ट केली डिवायडेड बाय एका शेअरची प्राईस किती असणार आहे किंवा एका शेअरची मार्केट व्हॅल्यू किती असणार आहे. यांचा ज्यावेळेस आपण डिव्हिजन करू त्याच्यावरून आपल्याला मिळणार आहे नंबर ऑफ शेअर्स परचेस. ओके. सो सगळ्यात आधी आपल्याला काय पाहिजे, आपल्याकडे सम इन्व्हेस्टेड किंवा टोटल किती 12,000 रुपीज ही अमाऊंट आहे, बट आपल्याकडे मार्केट व्हॅल्यू नाही आहे. त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला मार्केट व्हॅल्यू फाइंड करावी लागणार आहे. सो फेस व्हॅल्यू इज इक्वल टू रुपीज 10, प्रीमियम इज इक्वल टू रुपीज 2. मार्केट व्हॅल्यू या केसमध्ये काय प्रीमियम आहे, प्रीमियम दिलेला आहे याचा अर्थ काय मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू. प्रिंटेड प्राईसपेक्षा शेअर ज्या प्राईसला खरेदी केली ती प्राईस जास्त आहे. त्यामुळे मार्केट व्हॅल्यू काय असणार आहे, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. राईट. सो फेस व्हॅल्यू इज रुपीज 10, प्रीमियम इज 2. सो त्यामुळे इथे व्हॅल्यू असणार आहे रुपीज 12. ओके. सो दिस इज द मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर्स परचेस, टोटल इन्व्हेस्टमेंट अपॉन मार्केट व्हॅल्यू. किती इन्व्हेस्ट केले आणि एका शेअरची प्राईस काय होती किंवा कोणत्या प्राईसला त्यांनी खरेदी केलं. सो टोटल इन्व्हेस्टमेंट इज रुपीज 12,000, मार्केट व्हॅल्यू इज 12. 12,000 डिवायडेड बाय 12. त्यामुळे ही व्हॅल्यू असणार आहे 1000. सो नंबर ऑफ शेअर्स त्यांनी किती खरेदी केले 1000 शेअर्स. सो स्मिता हॅज परचेस 1000 शेअर्स. सिम्पल क्वेश्चन होता. फक्त इथे काय होतं, इथे आपल्याला मार्केट व्हॅल्यू डायरेक्ट दिलेली नव्हती. तर यामध्ये बऱ्याचदा असं होतं की पण फेस व्हॅल्यू अशी पॉसिबिलिटी आहे की मुलं फेस व्हॅल्यूचा यूज करू शकतात. तर नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट किंवा ह्या काही गोष्टी फाइंड करतो त्यावेळेस नेहमी आपल्याला मार्केट व्हॅल्यूज कन्सिडर करायची असते. नाव नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. इफ 50 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू रुपीज 10 वे परचेस फॉर मार्केट व्हॅल्यू ऑफ रुपीज 25. 50 शेअर्स परचेस केल्या गेलेल्या आहे. त्या शेअरची फेस व्हॅल्यू ती 10 आणि परचेस केली कोणत्या रेटला किंवा कोणत्या व्हॅल्यूला ती व्हॅल्यू असते मार्केट व्हॅल्यू. दॅट मार्केट व्हॅल्यू इज रुपीज 25. सो फेस व्हॅल्यू इज इक्वल टू रुपीज 10, नंबर ऑफ शेअर्स परचेस आर 50, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू 10. फेस व्हॅल्यूपेक्षा मार्केट व्हॅल्यू जास्त आहे म्हणजे काय कंपनी चांगला परफॉर्म करते, मार्केट व्हॅल्यू वाढलेली आहे. त्यामुळे आपण इथे लिहितो शेअर इज ॲट प्रीमियम असं आपण इथे कन्क्लूड करू शकतो. देन कंडिशन गिवन, कंपनी डिक्लेअर 30% डिव्हिडंड ऑन शेअर्स. तर कंपनीने 30% डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे. याचा अर्थ काय, ही जी व्यक्ती ज्या व्यक्तीने हा शेअर खरेदी केलेला असेल त्याला 30% व्हॅल्यू मिळणार आहे. कसली, फेस व्हॅल्यूची. ओके. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. डिव्हिडंड जो असतो डिव्हिडंड कधीच मार्केट व्हॅल्यू कॅल्क्युलेट होत नाही. डिव्हिडंड इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन फेस व्हॅल्यू. ओके. हे कन्फ्युजन नको. डिव्हिडंड नेहमी फेस व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट केली जाते आणि सम इन्व्हेस्टेड किंवा बाकीच्या काही गोष्टी असतात त्या आपण मार्केट व्हॅल्यूच्या रेफरन्सने घेतो. ओके. सो क्वेश्चन काय काय दिलेलं आहे. देन कंपनी डिक्लेअर्स 30% डिव्हिडंड ऑन दी शेअर्स. देन फाइंड सम इन्व्हेस्टमेंट किती केली त्यांनी, डिव्हिडंड रिसिव्ह 30% या रेटने त्याला किती डिव्हिडंड रिसिव्ह झाला आणि त्यानंतर रेट ऑफ रिटर्न म्हणजे त्याच्या इन्व्हेस्टमेंटमधून त्याला किती रिटर्न मिळाला ते पर्सेंटेज आपल्याला ती पर्सेंटेज व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय आपल्याला पर्सेंटेज इथे फाइंड करायचं आहे. क्वेश्चन समजला. तर सगळ्यात आधी बघूया आपण सम इन्व्हेस्टेड किती असणार आहे. मार्केट व्हॅल्यू आहे, फेस व्हॅल्यू आहे, नंबर ऑफ शेअर्स आहे, डिव्हिडंड आहे, एवढ्या गोष्टी दिलेल्या आहे. सम इन्व्हेस्टेड म्हणजे काय, सपोज रुपीज 10 ह्या रेटनी मी 100 शेअर्स घेतले. ओके. रुपीज 10 ह्या रेटनी 100 शेअर्स घेतले. रुपीज 10 काय असणार आहे मार्केट व्हॅल्यू. त्यामुळे ज्यावेळेस मी रुपीज 10
ह्या रेटनी 100 शेअर्स घेते तर मी किती पैसे इन्व्हेस्ट करते, मी पैसे इन्व्हेस्ट करते ₹1000. ₹10 हे काय झालं, दिस इज मार्केट व्हॅल्यू, बरोबर. दिस इज नॉट फेस व्हॅल्यू, दिस इज मार्केट व्हॅल्यू इंटू किती शेअर्स घेतले मी, 100 शेअर्स. सो सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स. हे रिलेशन आपण बघितलं आहे. सो आता इथे मार्केट व्हॅल्यू किती आहे, 25, राईट, आणि नंबर ऑफ शेअर्स आहे 50. त्यामुळे सम इन्व्हेस्टेड किती आहे, 1250. ओके, सम इन्व्हेस्टेड फर्स्ट पार्ट मिळेल. त्यानंतर डिव्हिडंड रिसिव्ड. डिव्हिडंड इज ऑलवेज रिसिव्ड ऑन फेस व्हॅल्यू. ओके, जी प्रिंटेड प्राइस असेल त्याच प्राइसला डिव्हिडंड आपल्याला मिळतो. सो डिव्हिडंड इज ऑलवेज रिसिव्ड ऑन फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू इज 10 आणि डिव्हिडंड आहे 30%. देअरफॉर डिव्हिडंड पर शेअर, एका शेअरचा आपण सगळ्यात आधी डिव्हिडंड काढूया. सो एका शेअरवरती किती डिव्हिडंड मिळणार आहे, 30% ऑफ फेस व्हॅल्यू. सो 30/100 मल्टिप्लाइड बाय फेस व्हॅल्यू इज 10. सो ₹3. एका शेअरवरती डिव्हिडंड मिळतो 3. असे किती शेअर्स घेतलेले आहे, 50 शेअर. सो टोटल डिव्हिडंड असणार आहे 50 शेअरवर मिळालेला डिव्हिडंड, दॅट इज 50 इंटू 3, ₹150. सो दिस इज टोटल डिव्हिडंड और डिव्हिडंड रिसिव्ड. ओके, सेकंड पार्ट. नाउ रेट ऑफ रिटर्न, ROR. रेट ऑफ रिटर्न म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट काय केलं त्याच्यावरती आपल्याला किती रिटर्न मिळाला ते आपल्याला चेक करायचं आहे. तर या केसमध्ये बघा काय होते, डिव्हिडंड मिळालेला आहे 30%, तर टोटल डिव्हिडंड आपल्याला मिळालं ₹150. डिव्हिडंड रिसिव्ड इज इक्वल टू ₹150. ठीक आहे, याने इन्व्हेस्ट किती केलेली, अमाऊंट किती इन्व्हेस्ट केली होती, अमाऊंट त्यांनी इन्व्हेस्ट केली 1250. ओके, अमाऊंट इन्व्हेस्टेड और सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू ₹1250. याचा अर्थ काय, 1250 एवढे पैसे त्याने गुंतवले, त्याच्यावरती त्याला प्रॉफिट झाला असं आपण बोलू शकतो. किंवा डिव्हिडंड किती मिळालेला आहे, ॲडिशनल अमाऊंट किती मिळाली 150. आपल्याला रेट ऑफ रिटर्न फाईंड करायचं, म्हणजे आपल्याला हे पर्सेंटेजमध्ये किती असणार आहे ते फाईंड करायचं आहे. त्यामुळे रेट ऑफ रिटर्नला आपण कन्सिडर करूया X%. लेट ROR बी X%. देन 1250 एवढे रुपीज इन्व्हेस्ट केले, त्याच्यावरती एवढा डिव्हिडंड मिळाला किंवा एवढा प्रॉफिट मिळाला. मग हे जर आपल्याला पर्सेंटमध्ये काढायचे असेल तर आपण असली ना 100 corresponds to X. Okay, and therefore 1250 multiplied by X is equal to 150 into 100. Therefore X is equal to 15000 upon 1250. Therefore X is equal to, याला आपण डिवाइड करूया कशाने, 5 ने डिवाइड करून बघू आपण. 300 upon 25 डायरेक्ट डिव्हिजन करूया. सो X इज इक्वल टू 12. त्यामुळे इथे आपण X काय कन्सिडर केला, ROR. देअरफॉर रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू 12%. ओके, किंवा हे असं समजत नसेल तर याला आपण असं लिहू शकतो, ROR इज इक्वल टू इन्कम फ्रॉम डिव्हिडंड, डिवायडेड बाय सम इन्व्हेस्टेड. पर्सेंटेज आहे त्यामुळे याला मल्टिप्लाय करणार आपण 100 ने. हा फॉर्म्युला सुद्धा आपण यूज करू शकतो. तर या फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग ROR काय असणार, इन्कम फ्रॉम डिव्हिडंड, डिव्हिडंडपासून किती इन्कम झालं 150, सम इन्व्हेस्टेड 1250 इंटू 100. सो सेम व्हॅल्यू आपल्याला मिळते 0 आणि हा 0 कॅन्सल होणार. सो 1500 अपॉन 125. तीच व्हॅल्यू आहे 1500 अपॉन 125. देअरफॉर X इज इक्वल टू 12%. या पद्धतीने करा किंवा हा असा फॉर्म्युला जरी यूज केला तरी चालणार आहे.